आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील कातरखटाव पळसगाव रोडवर महावितरण ऑफिसच्या अगदी जवळ असणाऱ्या वळणावर 11:30 वाजता उदय शिवाजी फडतरे राहणार खातवळ यांचा दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडल्याने जागीच मृत्यू झाला। सविस्तर माहिती अशी की उदय शिवाजी फडतरे वय 50 हे नुकतेच 4 ते 5 दिवस झाले नवीन घेतलेल्या दुचाकीवरून कातरखटाव कडून पळसगाव मार्गे खातवळला निघाले होते। दुपारी 11:15च्या दरम्यान महावितरण ऑफिसच्या पुढे असणाऱ्या वळणावर दुचाकीवरून कोणीतरी पडल्याचा शेजारी कांबळे वस्तीवरील लोकांना आवाज आल्याने घटनास्थळी धाव घेतली। फडतरे हे दुचाकीवरून रस्त्याच्या कडेच्या खोल नाल्यात पडल्याचे दिसून आले। त्या क्षणी पोलीस प्रशासन, स्थानिक लोकांनी, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी, नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावून वडूज येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। याच पळसगाव रोडवर 5 दिवसांपूर्वी कांबळे वस्तीवरील आनंदी प्रकाश कांबळे या महिलेला दुचाकी स्वाराने ठोकर दिल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आहे आणि आता दवाखान्यात उपचार घेत आहे। तसेच शनिवारी 7 तारखेला दुपारी गोरख बनकर पळसगाव हे आपल्या लुना दुचाकीवर कातरखटावकडे येत होते। कातरखटावकडून पळसगावकडे जाणाऱ्या अज्ञात 4चाकी वाहनाने ठोकरल्याने त्यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव झाला असता दवाखान्यात हलवण्यात आले। दवाखान्यात उपचार चालू असताना सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला। अशा तऱ्हेने कातरखटाव पळसगाव रोडवर वाहने सुसाट धावत असल्याने आणि वाहनांवर वेगाची मर्यादा नसल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील लोकांना ये-जा करताना भीती निर्माण झाली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।